म्हणजे काय असा नियम नसतो ना. आता वेळ नका घालवू. माईंची तब्येत आता म्हणावी तेवढी ठणठणीत नाहीये ना. त्यांना नातवंड खेळायला मिळू दे. काय संधिवाताचं दुखणं बळावलं तर जड जाईल पुढे. सतीश, माईचं हे दुखणं जास्त वाढेल असं वाटतंय का रे तुला? नाही ग, वाढेल असं काही नाही. पण हे संधिवाताचं दुखणं म्हणजे जरा चिवट असतं ना. त्यामुळे तो संधिवात होण्यापूर्वीच तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर घ्यायची असते. कारण काय एकदा संधिवात झाला ना की मग जरा अवघड होऊन बसतं. नाही पण माई हिंडती फिरती राहील ना रे? अगं नक्कीच. हा म्हणजे आत्ता थोडा त्रास होतोय पण 8-10 दिवसात आराम पडेल. डॉक्टर म्हणाले की तसं. शिवाय माई देखील न कुरकुरता सहन करतायत की नाही सगळं. पण शेवटी बऱ्या झाल्या ना तरी हालचालींवर थोड्याशा मर्यादा येतातच ग. त्यामुळे बाबाजींचं म्हणणं चूक नाहीये. आदित्य आणि मेघनाने विचार करायलाच हवा. हो बरोबर आहे तुझं. मग आदित्यशी बोलणारच तू? अरे म्हणजे काय बोलणारच. काय अर्चो, बाबाजींनी माझ्यावर विशेष विश्वास टाकलाय ना. त्यामुळे आदित्यशी बोलायला हवंच. रादर त्याला कन्व्हिन्स करायला हवं. कारण त्यांचं म्हणणं खरं आहे. अरे अमित, अरे वा, तू कामात आहेस का? नाही बोला ना, काय काम होतं? तू बाहेर जाणार आहेस? हो कशासाठी? म्हणजे तुमचं काही काम आहे का? तुम्हाला काय हवंय का? हा म्हणजे अर्धा किलो आलं आणून हवंय. आलं? अर्धा किलो? काय नाना प्रयोग वगैरे करताय का? काय काय आले पाक वगैरे करताय? काय रे, काय आपला साधा घरगुती उपाय म्हणून आले आले पाक असं तोंड वाकडं करतोयस? हा जिंजर पाय म्हटलं गेलं कौतुक का? नाही हो नाना, तसं नाही. तसं नाही काय? तसंच आहे. आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कार्ट काय? मग अमेरिकन लोकांनी कौतुक केलं की त्याची महती पटते. मग हळदी घाटाची आणि बासमतीची आंतरराष्ट्रीय लढाई लढावी लागते पेटंट मिळवण्यासाठी. हो ठीक आहे नाना, एवढे का चवताळत आहे? मी आपलं सहज विचारलं. म्हणजे एकदम तुम्हाला अर्धा किलो आलं हवं होतं ना, म्हणून विचारलं मी. तर आठवण केलीच आहेस तर संजीवनीला कृती विचारतो आणि करतोच थोडासा आले पाक. अरे छान असतो तो तब्येतीला. ही जी तुमची नाक चुंदवणारी सर्दी असते ना, त्यावर उत्तम उपाय. आर्द्रकम सर्व कंदाना म्हटलंच आहे चरक मुनींनी. तर मला आत्ता आलं हवंय ते संजीवनीच्या सांधेदुखीसाठी. काय सांध्यांसाठी? काय नाना चेष्टा विष्टा करताय का काय तुम्ही? अरे नाही रे बाळा, चेष्टा नाही करत आहे. अरे कृत्रिम रसायनांपासून बनवलेल्या अनेक गोळ्या अतिशय अभिमानाने आणि आंधळेपणाने आपण पोटात ढकलत असतो. विज्ञान इज इक्वल टू इंग्रजी हे मूर्ख समीकरण उराशी बाळगून आणि मग ज्याचे गुणधर्म सहज प्रत्ययाला येतात अशा निसर्ग निर्मित कंदाचा उपयोग याची चेष्टा वाटते आपल्याला. तर ऐक, आल्याचा रस मीठ घालून सांध्यांना चोळला की सांधेदुखी कमी होते. हा उपाय करून पहा. असा फोन होता चंद्रकिरण आंबेकरचा. आठवतोय का? वैद्यराज चंद्रकिरण आंबेकर, आंबेकर काकूंचा मुलगा. ओ अच्छा 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 अच्छा, आंबेकर काका म्हणजे तेच ना ते मिशीवाले? ते कुठे असतात हल्ली? वाशीला. अरे वाशीला कसे असते? बंगलोरला असतात ते. चंद्रकिरण तिथे आयुर्वेदामध्ये खूप मोठं संशोधन करतोय. आमच्या क्लबमध्ये सकाळी विषय निघाला. मी त्याला लगेच फोन केला. तो म्हणाला संजीवनीचे रिपोर्ट्स ताबडतोब मेल केला. मी केले. त्याचा लगेच आत्ता फोन आला. अरे फार मोठा माणूस झालाय तो आता. बर, पण अजून तसा साधा आहे रे. आणि त्याचा सेन्स ऑफ ह्युमर तर काय विचारूच नकोस. तुम्हाला म्हणतो कसा, झिंझिबार ऑफिशिनाले नावाचं एक औषध आहे. काय? असाच रिॲक्ट झालं. म्हटलं कितीही महाग असलं तरी चालेल, कुठून मागवावं लागेल ते सांग. तर म्हणतो कसा, आल्याचं बॉटनिकल नाव आहे ते. काय सांगताय काय ना? नुसतं सांगितलं असतं तुम्हाला किंमत पटली नसती. मी सॉलिड खुश झालो. म्हटलं एक उपाय पण कळला आणि तो सांगण्याची एक वेगळी पद्धत पण कळली. तर थोडक्यात काय, तू मला आलं आणून दे, मी त्याचा रस काढतो, तो संजीवनीच्या सांध्यांना चोळतो की तिला बरं वाटेल. माझी खात्री आहे. येस सर, मला जाम आवडला हा प्रकार. आता कोणाला सर्दी झालेली दिसली ना की सांगतो एक उपाय आहे माझ्याकडे, सॉलिड आहे, जो अमूल्य आहे, ज्याचं मोल कोणी जाणत नाही. असं काय नाव काय त्याचं? ते तुम्ही सांगितलं काय? ते झिंझिबार
ऑफिशिनाले. करेक्ट.